आज आहे राजस्थान ट्रिपचा डे 2 आणि आम्ही चाललो आहे लोंगेवाला. एक इंडिया पाकिस्तानची बॉर्डर आहे, तिथं खूप सारे म्युझियम्स आहे इंडिया पाकिस्तानच्या वॉर 1971च्या वॉरच्या वेळेसची. तर आम्ही आता चाललो आहे लोंगेवाला बॉर्डरपाशी आणि हे होतं आमचं हॉटेल. कालचं सगळे फोटो सेशन करतात त्या साईडला आणि आम्ही तिघं इथं बसलेलो आहे. हे बघा, हा एक अजून आला. आता भेटूया लोंगेवाला. आता लोंगेवाला बॉर्डरपाशी आणि इथे टँक आहे. त्या साईडला पण टँक करण्याचे खूप सारे मेमोरियल्स बनवलेले आहे, जिथं खूप साऱ्या टँक्स आणि ते गोष्टी ठेवलेल्या आहे. तर तुम्हाला पण दाखवतो. मिसाईल्स आणि मेमोरियल्स बनवलेले आहे. तिथे टँक पण आहे समोर आणि हे समोर असं हे बनवलेलं आहे कारण इथं झालेलं 1971चं वॉर झालेला आणि त्या वॉरमध्ये आपण पाकिस्तानचे खूप सारे टँक्स उडवलेले आणि आपले पण खूप सारे टँक्स खराब झालेले, म्हणून त्यांना ॲज अ मेमोरियल म्हणून बनवलेलं आहे शहीद लोकांचं आणि बाकीच्या गोष्टींचं. जसं तिथं एअरप्लेन पण आहे, ज्या गोष्टी म्हणजे असे खराब झालेल्या किंवा त्यांना हे करून दिलेलं त्यांना इथं म्हणून असं का स्टॅच्यू बनवून ठेवलेलं आहे. हे बघा, त्यांना वीरचक्र भेटलेलं. हे एअरक्राफ्ट आहे आणि इकडे एक टँक आहे. हे एअरप्लेन आहे आर्मीचं आणि तिकडं आहे जेट, मोठावाला जेट असं स्टँडवरती ठेवलेलं आहे. हां, तिकडं पण आहे आणि बॉर्डर पण जायचं आहे. आम्ही पोचलो आहे आता इथं लोंगेवालाचं वॉर मेमोरियल. इथं म्हणजे मेनली जे वॉरमध्ये यूज होते पाकिस्तानचे किंवा बाकीचे हे खूप साऱ्या गोष्टी तर ते ठेवलेले आहे. इथं आम्ही आता चाललो आहे मध्ये, तुम्हाला पण दाखवतो मी. हे बघा, असं वेलकम टू लोंगेवाला युद्धस्थळ लिहिलेलं आहे. आम्ही आलो आता मध्ये. हे इथं एक कार आहे, त्याच्यावरती मिसाईल लावलेली आहे आणि हा जो टँक आहे हा पाकिस्तानचा आहे. तिकडे समोर पण 2-3 टँक्स आहेत, ते पण पाकिस्तानचे आहे. आणि इकडं मधी एरिया आहे पूर्ण गोल, जिथं बॅटलफील्ड हे आहे तशी बनवलेली आहे आणि बंकर्स आहे खूप सारे. बाकी सगळे तिकडं उभे आहे आणि त्याच्यानंतरून अजून एक घरं आहे म्हणजे राहायला बनवलेले ऑफिसेससारखं आणि तिथं बंकर आहे ते बघा, ते वाला त्या साईडला. इथं मिसाईलवाली कार आहे. हे टँक आहे पाकिस्तानचा आणि हा पण टँक पाकिस्तानचाच आहे. आम्ही आता तिकडे गेलो होतो मध्ये आणि त्याच्यानंतर आता बॉर्डरवरती जायचं आपल्याला थोड्या वेळाने. इथं मिसाईलवाली कार आहे. हे टँक आहे पाकिस्तानचा आणि हा पण टँक पाकिस्तानचाच आहे. आम्ही आता तिकडे गेलो होतो मध्ये आणि त्याच्यानंतर आता बॉर्डरवरती जायचं आपल्याला
थोड्या वेळाने. जी बघा इथं इन्फॉर्मेशन दिलेली आहे बॅटल ऑफ लोंगेवालाची. म्हणजे इथं 1971चा इंडिया पाकिस्तान वॉर झालेला, तर त्याची इन्फॉर्मेशन आहे. आणि इथं पाकिस्तानचा डिस्ट्रॉईड टँक आहे जो डिस्ट्रॉय केला गेला होता इंडियन आर्मीद्वारा. त्याच्यानंतरून अजून हे बनवलेलं आहे जे वीरगतीला प्राप्त झाले, म्हणजे ज्यांनी स्वतःला सॅक्रिफाईस करून दिलं वॉरमध्ये, त्यांचे सगळे पुतळे लावलेले आहे आणि त्यांची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आम्ही आलो इथं आणि इथं मध्ये बंकर्स आणि असे रस्ते बनवलेले खालून खालून. सुरंग जेव्हा वॉरच्या वेळेस लपायला लपायचा मुका भेटायचा आणि ते समोर तिथं बंकर आहे. आम्ही तिकडे चाललोय. खूप मस्त फिलिंग येते कारण आपण आपल्या इंडियाच्या याच्यामध्ये आहे. म्हणजे मी एक्सप्रेस पण करू नाही शकत, मला तशी फिलिंग येते. असं बंकर सारखं बनवलेलं याला म्हणतात कम्युनिकेशन ट्रेंच. आणि इथं इन्फॉर्मेशन दिलेली त्याची कशासाठी, कम्युनिकेशनसाठी यूज करायचे ते पहिले. हे बघा असं काही मधी एरिया बनवलेला आहे. बघा मध्ये अशी खाली जागा केलेली आहे. बंकर नाही तर सामान ठेवायचं वाटतं, कोठरी सारखं बनवलेलं आहे. आणि मधी खूप साऱ्या गोण्या ठेवलेल्या आहे बघा सेफ्टीसाठी, स्वतःच्या सेफ्टीसाठी. अशा गोण्या ठेवल्या म्हणजे एक टाईपचा बंकर आहे. आणि हा टॅक्टिकल मॅप बनवलेला का कसं कुठं जायचं आहे आणि काय आपल्याला कम्युनिकेट करायचं आहे. बघा ही आहे पूर्ण बॉर्डर रेड कलरमध्ये मार्क. हां हे बघ, हे पाकिस्तानची बॉर्डर आहे. आणि त्या ह्या साईडला इथं लोंगेवाला म्हणजे इथं पाकिस्तानची आर्मी आलेली पाकिस्तानच्या बॉर्डरमधून. एक पोस्टर हे बनवलं, स्टॅच्यू बनवलेला आहे अटॅक करताना. तिकडून अटॅक करायचे म्हणजे असं कॅमोफ्लॅग पण लावलेलं आहे बघा पूर्ण. हो इथं डिस्ट्रॉईड टँक आहे आणि याचे खूप सारे बंकर्स आहे. ठराविक ठिकाणी ठेवलेलं आहे, असं काही गरजेचं नाही का तिथंच फुटलेलं म्हणून तिथंच राहून दिलं. पण तो एक डिस्ट्रॉईड टँक आहे आणि तिथं पण डिस्ट्रॉईड व्हेकल ठेवलेली आहे एक टँकचं. तिकडं पण खूप सारे बंकर्स, पण आम्ही टाइम वेस्ट नाही करत. आम्ही जे मेन होतं तिथं फिरून आता वापस चाललो आहे मेन स्पॉटवरती ट्रॅव्हलरकडे.